पैठणी जी आहे ही अगदी हजारो वर्षापूर्वीपासूनची जुनी परंपरागत पैठणी साडी असं याला महावस्त्र म्हणतात. ही साडी जी आहे ही सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्या स्वदेशी वस्तूचं. म्हणजे ही हातमागावरती तयार होते, हाताने तयार केलेली पैठणी. याच्यात कुठल्याही प्रकारचं मशीनचं काम नाही आहे. यातल्या सगळ्या वस्तू आपल्या स्वदेशामधल्या आहेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे हस्तकला याच्यामध्ये वापरली जाते. आता तुम्ही इथे बघू शकता आडवा आणि उभा तसं ओवून त्याची पैठणी साडी तयार होती. आणि याच्यावरती हे जे नक्षीकाम आहे जसं आपण मार्केटमध्ये बघतो त्याच्यावरती पूर्णपणे छापा असतो पैठणीचा, किंवा मग कुठल्याही साडीवरती प्रिंट असते. प्रिंट मारणं म्हणजे खूप सोपं असतं. एखादा ठसा आहे तो मारला की त्याची प्रिंट तयार होते. पण ही जी पैठणी आहे याच्यातली प्रत्येक डिझाईन जी ती सगळी हाताने तयार झालेली आहे. हा जो धागा आहे हा रेशमी धागा आहे. आपलं ओरिजिनल सिल्क आपण ज्याला म्हणतो नॅचरल फायबर, आपण नैसर्गिकरित्या जो किड्यापासून तयार होणारा जो धागा आहे तो हा नॅचरल फायबर आहे. याच्यापासून ही पैठणी तयार होते. हा जो धागा आहे हा पहिले पांढऱ्या रंगाचा असतो इनिशियली. त्यानंतर त्याला आपण कलर देतो. ज्या रंगाची पैठणी साडी बनवायची त्या रंगामध्ये आपण त्याला कलर करून घेतो आणि मग असे आडवे आणि उभे धागे मिळून ही पैठणी तयार होते. हा विविंगचा एक प्रकार आहे, विणकाम. विणकामचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये जटईसारखे धागे असतात, उभे आणि आडवे, आणि त्यानुसार हे उभे आडवे धागे मिळून याची एक कापड तयार होत जातो आणि त्या कापडामध्येच आपण डिझाईन बनवतो. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रिंट नाही आहे किंवा आधी कपडा करून त्याच्यावरती कुठलंही काम केलेलं नाही आहे. ही साडी तयार होतानाच त्याच्यामध्ये हे काम केलं जातं. साडीचे प्रकार किती आहे पैठणी साडीचे? पैठणी साडीमध्ये तसे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे पारंपरिक पैठणी आणि दुसरी म्हणजे वेस्टर्न. म्हणजे आपण याला म्हणतो की ब्रॉकेट पैठणी, म्हणजे नवीन डिझाईन याच्यामध्ये तयार झालेली. तर पारंपरिकमध्ये काय असतं, जी पूर्वापार चालत आलेली जी प्रॉपर चटई बॉर्डरची जी डिझाईन आहे ती त्याच्यामध्ये असते. आणि याच्यामध्ये जर आपण ब्रॉकेट पैठणी केली त्याला बॉर्डरला आपण वेगवेगळ्या डिझाईन घेतो. मुनियापट्टा आहे, मोर आहे, लोटस आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अशा दोन मुख्य प्रकार आहेत. तसं जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अजून खूप प्रकारे पैठणीचे आहेत. तसं आपली जी पैठणी आहे तिचं याच्यामध्ये नैसर्गिकरित्या तयार केलेला धागा तर आपण वापरतोच आहे, प्लस ती हँडलूमवरती तयार झाल्यामुळे ती पूर्णपणे कलेचा एक प्रकार आहे. लोएस्ट टू हायेस्ट प्राइस काय? याची सुरुवात 15,000पासून आहे पैठणीची. तर ती आपण लाख, आणि जर समजा ओरिजिनल चांदीमध्ये सोन्यामध्ये बनवली तर ती कितीतरी लाखांपर्यंत, करोडपर्यंत सुद्धा आपण ती बनवू शकतो. तर याच्यामध्ये सोनं कसं भरतं? हा जो धागा आहे याला म्हणतात जर. तर हा जो जर आहे, आता हा रेशीम आणि हा जर. आता ज्या ठिकाणी गोल्डन आपल्याला दिसतंय, गोल्डन सिल्वर काम आपल्याला ज्या ठिकाणी दिसतंय त्या ठिकाणी हा जर वापरला जातो. आता जर म्हणजे काय, जर पण एक असा धागाच आहे पण त्याला गोल्ड पॉलिश केलेला आहे. आता ओरिजिनल गोल्ड, कारण गोल्डच्या खूप जास्त किंमत आहेत त्यामुळे साडीमध्ये ओरिजिनल गोल्ड वापरणं शक्य नाहीच आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जो धागा आहे त्याला चांगल्या प्रतीचं गोल्ड पॉलिश केलेलं आहे, जे की आपण त्याचं कालांतराने ते फिकट पडत नाही. तो जो आहे त्याची जी चकाकी आहे ती तशीच राहते वर्षानुवर्ष. कशी वर्क? ही हाताने, पायाने आणि डोळ्याने करायचं काम आहे मशीनवरती. पायाने ज्यावेळेस पावडी दाबली तर त्यावेळेस या धाग्यांचे दोन भाग होतात. दोन भाग झाल्यानंतर कैचीसारखा भाग होतो आणि त्याच्यानंतर या काकड्याने त्याच्यातून धागा ओवून घेतला आणि ठोक मारली की ते धागे जवळ येतात आणि आडवा एक धागा, उभा एक धागा असं मिळून ती पैठणी जी आहे ती तयार होते. त्याचा कपडा तयार होतो पैठणीचा. वर्षातून किती होतात? वर्षातून किती तयार? आता डिझाईनवर डिपेंड आहे. आता ही जी डिझाईन आहे याला जवळपास 3-4 महिने लागतात तयार करायला. छोटी डिझाईन असेल मुनियापट्टा, ती 1-1.5 महिन्यामध्ये तयार होते. जवळपास 1 महिना लागतो एका पैठणीला कमीत कमी. मग 1 महिन्यानुसार जशी डिझाईन वाढवत गेली तशी त्या पैठणीची किंमतही वाढत जाते आणि त्याचा वेळही वाढत जातो. जो असा कागद लावला जातो डिझाईन बनवण्यासाठी, त्याचा उपयोग कसा करतो? त्याचा उपयोग असा आहे की आता पोपटाची जी डिझाईन आहे, पोपटाची डिझाईन लक्षात राहील एवढं म्हणजे लक्षात राहण्या इतकी सोपी पण नाही आहे ना पोपटाची, आणि दोन्ही बाजूनी सायमल्टेनियसली सारखीच डिझाईन आली पाहिजे. त्यासाठी आपण हा खाली कागद लावलेला आहे की त्यानुसार आपण हे धागे ओवून घ्यायचे. जसं की आता इथून इथपर्यंत चोच आहे, त्या चोचीमध्ये कोणता रंग भरायचा आहे? लाल. तर एवढेच धागे जे आहेत तेवढे फक्त लाल ओवून घ्यायचे. म्हणून ते डिझाईन आपल्याला समजून यावी यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, खाली पेपर लावलेला आहे.